जहाँ तेरे पैरों के वाह वाह काय भन्नाट जेवण होतं रे. मस्त एक नंबर. हे पण शालमली जे तांदळाच्या भाकऱ्या करते ना, तोड नाही. ए अभ्या बस करणे सारखं काय कंपॅरिझन कशाला कम्पेअर करतो. बघा तेव्हा तेच. अरे यार बायको आहे त्याची, कौतुक करणारच तो. थँक्यू. तसं नाही रे, शालमलीच्या हातच्या जेवणाला तोड नाहीच आहे असं म्हणायचंय मला. थँक्यू. आपण त्यांना इकडे आणायला आहोत का रे? नो 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 बरं झालं नाही आणलं. आपल्याला असं एन्जॉय करायला नसतं मिळालं. स्पेशली ती काकूया कान खात बसलीस तरी सगळ्यांची, खास करून तुझा नाच्या. नाच्या ऐकून नसतं घेतलं. जाम मारे ना बिन्या, जाम मारे ना. तू मला मारणार घाबरत नाही जा. विनय हरिश्चंद्र नागपूरकर म्हणतात मला, सन ऑफ हरिश्चंद्र अँड तारामती. नड तू, मी आहे तुझ्या मागे. नड. थँक्यू. कुणालाच घाबरत नाही. अरे तू काय बाहेर आहे का रे? एकदा सांगितलं नाही घाबरत कोणाला. बहिरा जरा थांब. काय करणार तू? मला मारायला माणसं बोलवतोय. अरे फुंकर मारली तरी पडशील. फुंकर अशा कंडिशन मध्ये हा. अरे चल हळू हळू. मी इकडे उभा राहतो, मार फुंकर. हिम्मत असेल तर फुंकर मार. अरे चल ना. आता कोणीतरी आपलं बोलणं ऐकतंय म्हणून मी जास्त काही बोलत नाहीये. कळलं का लाल झालेल्या पांढऱ्या बगळ्या? स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. आणि आय विल स्टे हिअर फॉर 4 days. ओके. अँड आय डोंट वॉन्ट टू हिअर नो. मला नाही ऐकायचंच नाही. म्हणजे ही गोष्ट नाहीये, ही गोष्ट आणायला उशीर झाला, हे बिलकुल ऐकायचं नाही. कळलं? नाही. परत नाही. नाही नाही, हे ऐकायलाच येणार नाही असं म्हणतोय मी. टेक केअर ऑफ दॅट. हे रामाश्रय साहेब, इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतात बरं का. फक्त एक सांगतो, बेकायदेशीर गोष्टी मागू नका, त्या नाही मिळत तिथं. बेकायदेशीर? तुम्हाला काय म्हणायचंय? मी बेकायदेशीर आहे? इलिगल? नाही नाही, म्हणजे तसं नाही, म्हणजे तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही आमची बाजू सांगितली आपली. या दॅट्स ऑल राईट, दॅट्स ओके. अगं बाई, तू
तू केव्हा आलीस? तू कुठेतरी हरवला होतास तवा. किती टाइम झाला मी थांबले, तो लक्षच नाही. काय बघतोयस एवढं? राहवलं नाही म्हणून मग म्हटलं येऊन जावं शेवटचं इथे. आप्पांची कर्मभूमी, आप्पा, आप्पांचा फोटो, आप्पा आप्पा आशीर्वाद द्या. म्हटलं एकदा हे सगळं डोळे भरून पाहावं शेवटचं. खरं तर तुम्हाला विचारूनच इथे यायला हवं होतं, पण चुकलंच माझं. तुम्ही हाकलं तर जाईन मी इकडनं. जाऊ? कशा पाय जायचं तू? थांब ना, मी आहे ना. ती गौरी तुमची मैत्रीण आहे? हो हो. ती मैत्रीण आणि मी बहीण. हा म्हणजे नुसती मैत्रीणच आहे का? म्हणजे तुम्ही पण शिकलेले, ती पण शिकलेली, तुमच्यात काही गुलू गुलू? नाही, काय नाही काय नाही. का? तिला नाही आवडत तुम्ही? तिला लाख आवडत असेल मी, माझा काही चॉईस आहे की नाही? म्हणजे मी शेवटी बोटीवरचा माणूस आहे. मला असं चमचमीत खायला आवडतं. म्हणजे फार तिखट खात नसलो तरी असं ठसकेबाज जेवण आवडतं मला. वरण भातात काही मज्जा नाही ग. हे गौरी म्हणजे ना वरण भात आहे. वरण भात, लिंबू, तूप आणि बटाट्याची भाजी. मला असं मस्त मटण, चिकन असं मसालेदार जेवण आवडतं. म्हणजे तुझ्यासारखं. पण तू पडलीस माझी बहीण. तुझ्याकडे साधं बघता येत नाही का मला? तुझा विचार करणं म्हणजे तर खरंच. बरं, खरं खोटं जाऊ दे आता. मी निघतो. काय ना, तू समोर असलीस माझ्या की खूप त्रास होतो ग मला. मला पण त्रास होतो. तुम्हाला असं लांब लांब जात. सुवर्णा बहीण, लक्षात ठेव, चुलत बहीण हे असले विचार आपल्या डोक्यात येणं म्हणजे पाप आहे. ते सगळं मरू द्या. मी खरंच आवडते तुम्हाला. मी तुझ्याकडे बघून कसा थबकलो होतो, विसरलीस? मी तुमची बहीण नाहीये. व्हॉट? तू ओरडू नका. सगळ्यांना बोलवायचंय का आता इकडं? मी तुमची बहीण नाही, माझी आई तुमची काकी नाही, मी आप्पांची लेकच नाहीये. अरे काय सांगतेस काय? म्हणजे तू माझी बहीण नाहीस? म्हणजे आपण दोघं. माझ्या ना मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय मला. मी किती दिवस तुला असं माझ्यापासून लांब ठेवलं. आता नाही ना ठेवणार? मला कधी कधी सोडणार नाही ना? नाही, मी तुला कधी कधी सोडणार नाही. मग द्या. काय देऊ? वचन द्या ना. मी सतत यांना सांगत असते, सवय करून घ्या. मुलगी परक्याच्या दारची चिमणी असते, बुरकन उडून जाईल. आणि उद्या मुलीचं लग्न झालं आणि ती गावाबाहेर गेली तर? तो प्रॉब्लेमच नाहीये, कारण सौरभ काय संसारी सोडून जाणार नाही ना. कोण सौरभ? गौरीचा होणारा नवरा. गौरीचा होणारा नवरा म्हणजे ठरलंय लग्न तिचं? म्हणजे काय?